या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार श्रोतेहो, आज पाचव्या माळेची उपासना करत असताना आपण या भगवतीच्या शक्ती रूपाला वंदन करून ते रूप आपण आज समजून घेणार आहोत। या शक्तीचे अनेक प्रकार आहेत। एक प्रचंड ताकद आणि विश्लेषक बुद्धिमत्ता, धाडस करून पुढे जावे या गोष्टीला सामान्यतः हा गुण पुरुषांमध्ये दिसून येतो। आणि दुसरा गुण म्हणजे स्त्री मध्ये दिसतो, तो म्हणजे संयम दाखवते आणि संगोपन करते, गोष्टी बिघडू देत नाही। या शक्ती तिच्यात अदृश्य स्वरूपात असतात। म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात, वेदनेची सोसण्याची ताकद ही कार्यशक्तीपेक्षा सुद्धा अधिक कणखर असते। म्हणून स्त्री ही जास्त प्रमाणामध्ये क्रियाशील असलेल्या आपल्याला ह्या सृजन क्षमतेमध्ये दिसून येते। वेदना सोसण्याची शक्ती स्त्रियांमध्ये जास्त आहे, त्यामुळेच त्या साऱ्या सांभाळून नेऊ शकतात, काळजी घेऊ शकतात, साऱ्यांना जोडून ठेवू शकतात। म्हणून आपण आपल्यातील ही शक्ती ओळखून तिला खतपाणी घालून तिला प्रयत्नपूर्वक जोपासणं, सांभाळणं हे करणं आवश्यक आहे। याचा अर्थच असा नाही की स्त्रीने शेळपट स्वत्व संपून जगावं, असे मला अजिबात म्हणायचे नाही। एखादी स्त्री शांत मृदू असली तरी देखील तिच्या चारित्र्यावर कोणी आघात केले तर ती वाघीण होते, हे आपल्याला नवीन आहे का? त्यामुळे दोन्ही शक्ती अत्यावश्यक आहेतच। तरीही स्त्रियांनी प्रामुख्याने सांभाळून घेणे, सांधा होऊन दुवा होऊन जोडणे, संगोपन करणे हे महत्त्वाचे आहे। कारण ही शक्ती उपजतच नैसर्गिकरित्या मिळालेली देणगी आहे। ती जोपासणे, वृद्धिंगत करणे हे कौशल्यच आहे। आणि याच स्त्रीच्या शक्तीवर संस्कृतीने दिलेली कुटुंब व्यवस्था, जी समाजाची कणा बनली जाते, ती टिकून राहते नव्हे, ती भरत राहते। स्त्री ही शक्तिरूपा आहे, मग ही शक्ती चांगलीही नाही आणि वाईटही नाही, ती फक्त शक्ती आहे। म्हणून तिचा सन्मान करायला हवा, तरच शक्तीकडून चांगल्याचा आविष्कार घडेल। पण तिचा अनादर केला तर तिची नकारात्मक बाजू समोर येईल। साधे पहा, अग्नी ही शक्ती आहे, म्हणून तिचा आदर केला पाहिजे। म्हणजे काय तर तो नीट ठेवला गेला पाहिजे, त्याचा सांभाळ नीट झाला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे। तुमचा हात किंवा एखादी वस्तू मनाला येईल तसे त्या विस्तवामध्ये टाकणे योग्य होईल का? अगदी तसेच बंदूक अणुशक्ती हे देखील तिच्याशी जोडल्यासारखे आहे। तिच्याशी वाटेल तसा खेळ आपण केला तर चालेल का हो? तसे झाले तर अनर्थच होणार आहे। म्हणून तर ते काळजीपूर्वक वापरली पाहिजे। हे सर्व अचेतन शक्तीबद्दल आहे, त्यांच्यात जिवंतपणा नाही, दुसऱ्या कोणीतरी ते वापरण्याची आवश्यकता असते। परंतु स्त्री ही सचेतन शक्ती आहे, तिच्यात एक चैतन्य आहे, ती स्वतःच एक शक्ती आहे। म्हणून तिने स्वतःला व तिला दुसऱ्याने व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक हाताळण्याची आवश्यकता असते। तिचा आदर करून सर्वोत्तम खुलवण्याची जबाबदारी तिची स्वतःची आणि समाजाची देखील आहे। आज दुर्दैवाने स्त्री जोखडात अडकलेली आहे, ती कुटुंबाच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या बंधनात अडकली आहे, अशी विधाने ऐकायला मिळतात आणि मन विषण्ण होतं आणि मनात अस्वस्थता निर्माण होते। स्त्री मुक्ती हा विचार मांडणाऱ्यांनी स्त्रीने हे सारे झुगारून देऊन जोखडातून बाहेर यावे, हा असा विचार होता। स्वतःचा आचार विचार, राहणे, खाणे, बोलणे, वागणे सगळ्याच गोष्टी तिने फक्त आत्मकेंद्रित होऊन स्वतःच्या सुखासाठी कराव्यात, हा विचार वाऱ्यासारखा वाढत गेला आणि परिणाम असा झाला की कुटुंब व्यवस्था कोलमडायला लागली। विशेष सांगावेसे वाटते, ज्यांनी हा विचार मांडला त्या ब्रेट्टी फ्रेडन यांनी स्वतःची ही चूक कबूल केलेली आहे आणि त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं, सेकंड स्टेज। त्यांच्या ह्या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे, आम्ही स्त्री मुक्तीचा मुद्दा लावून धरला, त्याऐवजी आम्ही मानव मुक्तीचा विचार करायला हवा होता। सर्व बंधने तोडून आम्ही मुक्त होऊ असे आम्हाला वाटत होते किंवा आम्ही म्हणत होतो, पण त्यामुळे स्त्री अधिकच गुलामगिरीच्या बेडीत अडकली गेली
आणि ती अधिकच असुरक्षित होत गेली. आमची दिशा चुकली हे त्यांनी जाहीरपणे त्या पुस्तकामध्ये मान्य केले आहे. पण आता काय उपयोग ना त्या विचारांचा. आता ह्या विचारांचा भस्मासूर झाला आहे. आम्हाला परकीय विचार, आचार, पेहराव याचेच तर आकर्षण जास्त आहे. स्वामी विवेकानंदांनी याबाबत एक सुंदर विचार मांडला आहे. ते म्हणतात, स्त्रियांनी स्वतःची आध्यात्मिक वृत्ती अबाधित ठेवली तर संपूर्ण जगात भारतीय स्त्री ही आदर्श नारी बनेल. आणि ही शुभ शक्ती आपण समजून घेणे आवश्यक आहे. आणि भारतीय स्त्री समोर हेच मोठे आव्हान आज येऊन ठेपलेले आहे. आम्ही ह्याच सगळ्या गोष्टींना खुलचटपणा समजायला लागलेलो आहे. आणि जिला ही शक्ती ओळखता आली ती शक्तिरूपा झालेली आपल्याला पाहायला मिळते. या शक्तीची ओळख करून घेऊन प्रगटीकरण करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील 21,625 फूट उंच माउंट एव्हरेस्ट पर्वताचं रोहण अभिमान यशस्वी करणाऱ्या आणि मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरची विस्तृत पत्रकार परिषद जगापुढे घेणाऱ्या महिला सैन्याधिकारी व्योमिका सिंह आपण पाहिल्या आहेतच. अशाच एका स्त्रीने स्वतःला शक्तिरूपात चेतना स्फुल्लंगित केली आणि भव्य दिव्य स्वप्न हिंदवी स्वराज्याचे पाहिले आणि याची डोळा ते साकारही करून दाखवले. ती म्हणजे ज्या काळात गुलामीने आक्रमणाने महाराष्ट्राचे कंबरडे मोडले होते, माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. वेधशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचे शील, तरुणाचा पराक्रम, वृद्धांचे जीवन सगळंच अस्थिर झालेलं असताना एक माऊलीने 5 वर्षाच्या आपल्या मुलाच्या मनात स्वराज्य, हिंदू धर्म संस्थापनेचं बीज रुजवलं आणि त्या पद्धतीने रामकृष्ण संतांच्या गोष्टी सांगत आपल्या स्वतःच्या राजकारणातील अनुभवाचे सर्व धडे त्याला देत आपल्या मुलात ह्या सगळ्या गोष्टी ओतत होती आणि भरभरून सर्व काही प्रकारांनी देऊन मुलाला घडवत असताना जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली गेली. आणि पहिले स्वप्न भव्य दिव्य रूपात म्हणजे आमच्या शिवबाचा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक या रूपाने पूर्ण झाले. हे शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास फक्त जिजाऊ आईसाहेबांमुळेच झाला हे म्हणणे नक्कीच धाडसाचे ठरणार नाही. आई जिजाऊंनी स्वतःमधील शक्तिरूपाला जागवले होते. जगदंबेची आराधना उपासना करत त्यांनी त्या चैतन्याचा आविष्कार स्वतःमध्ये केला होता. त्यांना मानाचा मुजरा देत असताना आपोसूक शब्दांना धुमारे फुटतात आणि उच्चार होतो, मुजरा माझा माता जिजाऊना, मुजरा माता माझा जिजाऊना, ज्यांनी घडवले शूर शिवबांना, ज्यांनी घडवले शूर शिवबांना, साक्षात होती ती आई भवानी, हो हो साक्षात होती ती आई भवानी, हो जन्म घेतला त्याच्या पोटी शिवबानी, जन्म घेतला त्याच्या पोटी शिवबानी, मुजरा माझा माता त्या जिजाऊना, हो मुजरा माझा माता त्या जिजाऊना, हो. अशा एक न अनेक स्त्रीरूप आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी आपल्या शक्तीला जागवले आणि समाजातील अज्ञानाचा अविचाराचा अंधकार नष्ट केला. तीच चैतन्य शक्ती सखींनो तुमच्या आणि माझ्यात देखील आहे. आपण फक्त त्या जगदंबेची आराधना करत असताना या तिच्या चैतन्य शक्तीचे रूप समजून घेऊन आपल्यात असलेल्या तिच्या चैतन्य शक्तीचा अंश चेतवायचा आहे आणि आपले कुटुंब, समाज, राष्ट्र सशक्त करण्याच्या वाटेत खारीचा वाटा उचलायचा आहे. म्हणून आज माझी जबाबदारी काय आहे, समाज म्हणून, कुटुंब म्हणून हे समजून घेऊन ह्या शक्ती रूपाचे प्रगटीकरण करणे आज समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबासाठी अत्यावश्यक आहे. एकटे झालेले मुलं, एकटे पडलेले वृद्ध माता पिता
ह्या सगळ्यांचा समाजात होणारा परिणाम बघता आज माझ्यातला हा शक्ती रूप किंवा हे चैतन्य रूप मी जागवणं अत्यावश्यक आहे. म्हणून या शक्ती स्वरूपा जगदंबेला वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देते. भेटूया उद्या नव्या एका गुणासह. धन्यवाद.